नागपुर के पारडी और इमामबाड़ा क्षेत्र में आतंक का पर्याय बना निखिल यादव अब पुलिस की गिरफ्त में है। मिली जानकारी के अनुसार घटना 2 मार्च की है, जब शाम 5:30 बजे के करीब आरोपी ने अंबेनगर इलाके में एक व्यक्ति के साथ अभद्र व्यवहार किया और जबरन उसका मोबाइल छीन लिया। इतना ही नहीं, आरोपी ने वहां खड़ी एक गाड़ी को भी नुकसान पहुंचाया और स्थानीय लोगों में दहशत पैदा कर फरार हो गया। पीड़ित की शिकायत पर पुलिस ने तुरंत मामला दर्ज कर जांच शुरू की और तकनीकी सहायता व गुप्त सूचना के आधार पर आरोपी निखिल यादव को गिरफ्तार कर लिया। पुलिस के मुताबिक निखिल एक कुख्यात अपराधी है, जिस पर पहले से ही धारा 307 और 326 जैसे संगीन मामले दर्ज है। वह पहले भी एमपीडीए के तहत जेल जा चुका है। बता दें कि इस अपराधी पर मोबाइल लूट, मारपीट और दहशत फैलाने जैसे कई गंभीर मामले दर्ज है। आगे की जांच पारडी पुलिस कर रही है। यामधील या गुन्ह्यातील जो आरोपी आहे तो निखिल उर्फ निक्कू सूरज यादव, वय 22 वर्ष, राहणार अंबेनगर चिंचेच्या झाडजवळ पारडी नागपूर, हल्ली मुक्काम रामबाग इमामबाड़ा नागपूर येथील हा आरोपी आहे। आणि हा दिनांक 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान घटनास्थळ जे आहे वलीशाह दर्गाजवळ अंबेनगर येथे इथं आला होता आणि त्याने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून त्याच्या खिशातून मोबाईल काढून घेतलेला आहे आणि तिथे असलेली गाडीचं त्यानं नुकसान केलेलं आहे आणि तिथील लोकांना अश्लील शिवीगाळ करून धामधूम करून दहशत माजून तो निघून गेलेला आहे। आणि नंतर याच्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासामध्ये नमूद आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून नमूद मोबाईल हा रिकवर करण्यात आलेला आहे। आरोपीचं पूर्ण नाव आहे निखिल उर्फ निक्कू सूरज यादव। हा अगोदर याच्यावर गुन्हे दाखल आहेत 307, 326 आणि नमूद आरोपीच्या विरोधात एमपीडीएमध्ये पण हा आतमध्ये होता। एमपीडीए रिलीज झाल्यानंतर तो पोलीस ठाणे परिसरात राहत नाही आणि आता सध्या तो इमामबाड़ा हद्दीमध्ये राहतो। ही संपूर्ण जी कामगिरी आहे हे नागपूर पोलीस आयुक्त मान्य श्री रवींद्र सिंगल साहेब, मान्य श्री नवीन चंद्र रेड्डी जॉइंट सीपी नागपूर, मान्य श्री शिवाजी राठोड ॲडिशनल सीपी साउथ रीजन नागपूर, डीसीपी झोन 5 मान्य श्री निकेतन कदम, मान्य श्री रोहित ओवाळ एसीपी पारडी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आणि डीबीची संपूर्ण टीम यामध्ये PSI कोलारे आणि हेड कॉन्स्टेबल शैलेश कुंभलकर, संदीप लांडे, महिला पोका रेखा झाडे, पोलीस सिपाई निखिल मोहिते, योगेश बोरकर यांनी पार पाडलेले आहे।